देवा, आज खूप महत्वाचा दिवस आहे. एक गुन्हा घडलाय आणि त्या गुन्ह्यासाठी संशयित आरोपी म्हणून मला कोर्टात हजर राहायचंय. तुला तर सगळंच माहितीये. मी काही नाही केलंय. आता फक्त इतकीच प्रार्थना आहे की जो कोणी गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा होऊ दे. बाबा, नमस्कार करते. यशस्वी हो, आणि तू यशस्वी होशीलच. आई, यशस्वी हो, काही घाबरू नको बरं. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत का. आणि मला माहित आहे या सगळ्या फंदातून तू लवकरात लवकर सुरक्षित बाहेर पडशील. मला खात्री आहे देव तुझ्या सोबत आहे. घे. आई, तुम्ही धीर दिलात म्हणून विश्वास वाटतोय. राधिका, मी येऊ का तुमच्यासोबत कोर्टात? नाही नाही, नको बाबा, मी खरंच नका येऊ, कारण तिकडे आल्यावर तुम्हाला फक्त मनस्तापच होणार. आणि तुम्ही इथेच थांबा, काही लागलं तर फोन करेन मी तुम्हाला. बरं. नाही, मला वाटत होतं महाजनींना विचारू का, म्हणजे आम्ही सोबत येतो, थोडा वेळ थांबू, मग परत येऊ. बाबा, तुम्ही एकदा तिथे आलात तर तुमचा पाय निघणार नाही तिथून. हो ना बाबा. आणि तुम्ही दोघं जण आलात ना की सगळे जण येतील. नाना नानी, महाजनी, काका काकू. आणि खरंच गरज नाहीये तिथे. आम्ही करून घेऊ मॅनेज. नका काळजी करू, सगळं नीट होईल बाबा. आई, येऊ? हा, सांभाळून जा. हा, सगळं व्यवस्थित होणार आहे. खात्री आहे मला. तो आहे तुझ्या सोबत, सगळं व्यवस्थित करणार. सावकाश. बापा देवा, आता सगळं तुझ्या हातात आहे बापा. सगळं व्यवस्थित चांगलं होऊ दे. सगळं तुझ्यावर आहे. राधिका ताई आज कोर्टात जाणार आहेत ना? वही वही वही, इसलिए तो हम सुबह सुबह शिव मंदिर जाके भोग चढ़ा के आए हैं. मी भी माझ्या देवीला नवस करून आले ना. आले आले ताई आले. अरे, तुम्ही सगळेजण इथे काय करताय? असं काय करताय सा? तुम्ही आता कोर्टात जाणार ना, तुम्हाला भेटायला उभ्या राहिलो आम्ही सगळे. ताई, हे घ्या फुल. देवाऱ्यातलं आहे, फक्त जवळ ठेवा, काहीच होणार नाही बघा. और ये शिव जी का भोग है, कुछ नहीं होगा, डरिएगा नहीं. ताई, काय बी काळजी करू नका. तुम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. तुमच्याशी काय बी होणार नाही वाईट. बिनधास्त जावा बघा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट राधिका. सगळं चांगलं होणार आहे, काहीही वाईट होणार नाही. तुम्ही सगळेजण भेटायला आलात, खरंच मला खूप धीर आला. तुम्ही पाठीशी आहात, आता मला काही नाही होणार. ताई, आम्ही येऊ काय जरा कोर्टात? नाही नाही नाही, काही गरज नाही. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत ना, बस, काही नाही होणार. जावा. सांभाळून जावा. बापा देवा, माया राधिकाला सोडव रे बा या सगळ्या दुष्ट चक्रातून. आजवर इतके वेळा तुझ्याकडे मी गाराणं घातलं, तेव्हा तू माझ्या मदतीला धावून आलायस. आज तर माझ्या राधिकेच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं तू निराश करू नकोस रे. तिला लढायला बळ दे. खूप अस्वस्थ व्हायला होत आहे. काय करावं काही कळत नाहीये. परमेश्वरा, तूच रक्षण कर रे राधिकेचं. आजवर खूप कठीण प्रसंग आले, त्यांना धीराने सामोरं गेलोय, पण आज मन धजत नाही आहे का कोण जाणे. पण कुठेतरी देवा, आता आमच्या सहनशक्तीचा अंत होत आहे. खूप झालंय, आता नको. यापुढे आणखी काही नको. राधिका सुटू दे केसमधून, बस. यानंतर तुझ्याकडे काही मागणार नाही. तिला सुखी ठेव.
काळजी करू नका, देवळात जाऊन आलोय, प्रसाद घ्या सगळ्या. आणि अजिबात काळजी करायची नाही. कसलाही मनात विचार आणायचा नाही. आता सगळं जे काही भरोसा आहे तो देवावर ठेवायचा. सगळं व्यवस्थित पार पडेल, काळजी करू नका. नानाजी हो, राधिकानं काही केलेलं नाहीये हे मला पण माहिती आहे. तरी पण आता हे पण परंतु हे विचार डोक्यातून अजिबात काढून टाका. एकमेकांना धीर द्या. सकारात्मक पद्धतीनं मन खंबीर करा, घट्ट करा आणि मनाशी म्हणा, राधिका यातून सुटणार आहे. खरंय, नानासाहेब अगदी योग्य बोलतोय. कसं आहे, चांगलं चिंतिलं, चांगलं बोललं तर सगळं चांगलंच होतं. सगळं चांगलं होणार आहे. काय नाही, बरं आहे ना सगळं? अय कमळे, सांगितलं सगळं लक्षात आहे ना? नाही म्हणजे जसं सांगितलंय आणि जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं. जमल ना? काय जमल ना? घ्या, रागू महिन्याची जोडी आली. हाय, राम राम. नाही, बरं झालं साहेबांना घेऊन आलीस ते. गुरुनाथ, कसं आहे ना गुरुनाथ साहेब, आज तुम्हाला आमच्या बायकांच्या बाजूने साक्ष द्यायची आहे. हा हा हा, मी त्याला सांगितलंय सगळं. गॅरी डोंट वरी, ओके? तू बिंदास्त बोल, कोणाला घाबरू नकोस. सनया, आपण याबद्दल आता नाही बोललं तर चालेल का? नाही चालणार. नाही म्हणजे आता नाही बोलायचं तर मग केव्हा बोलायचं? तुम्हाला साक्ष द्यायची आणि ते सुद्धा राधिकाच्या विरोधात. गॅरी, हे बघ, मी तुला जे सांगितलंय ते तू बिंदास्त बोल, ओके? आणि मी आहे ना तुझ्यासोबत, तू अजिबात घाबरू नको, सगळं ओके होईल. चल जाऊया आपण. चल. गॅरी, मी 2 मिनिट्स मध्ये आले, ओके? आय बी राईट बॅक. शनाया, हे काय चाललंय शनायाचं? आता कुठे गेली अशी निघून? या उर्मिला म्हात्रेवर मला लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तर शनाया परत काहीतरी करून बसेल आणि ती चूक सगळ्यांनाच भोगावी लागेल. शनाया, काळजी तर तू करायला हवी आहेस. तू अडकू नकोस. राधिका अडकलीये तशी. मला या राधिकाचंच वाईट वाटतंय. काय चाललंय ना, काही कळतच नाहीये. कशाला बोलवलं मला तुम्ही इकडे? गॅरीला डाऊट येईल ना आता. ए, तुझ्या गॅरीचं कौतुक नको सांगू मला. बरं ते जाऊ दे. काय बोलते तुझा रेडीमेड नवरा? रेडीमेड वगैरे म्हणू नका त्याला. बरं बाई, काय बोलतोय तुझा नवरा? ए, तो कोर्टात राधिकाच्या विरोधात जबानी देईल ना? नाही म्हणजे काय व्हायचं, त्याला त्याचं जुनं प्रेम आठवायचं आणि पलटी मारायचा आहे तो. फर्स्ट ऑफ ऑल, गॅरीचं कोणावर प्रेम नाहीये, ओके? त्याचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. आणि तो बोलेल ना जे बोलायचंय ते. एक मिनिट, जे बोलायचं ते नाही, जे ठरलंय तेच बोलायचंय. त्याला जे वाटतंय ते नाही बोलायचंय. हे बघा उर्मिला मॅडम, मी त्याला सगळं सांगितलंय, तो कन्व्हिन्स झालाय, तो सगळं बोलेल. मी त्याला घेऊन आलीये ना. बघते ना, सगळ्या जुलमाचा राम राम. काय जुलूम? कोण राम? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुझ्याशी बोलायचं ना म्हणजे लय डोक्याला ताप होतो माझ्या. अगं शनाया, हे बघ, तो ना कोर्टात सगळं पोपटासारखं बोलला पाहिजे, नाहीतर लय मोठा प्रॉब्लेम होईल. काय पण झालं ना, राधिका जिंकता कामा नये. नाही जिंकणार. आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये पण तीच जिंकत आली. मी तिला जिंकू देणार नाही, ओके? यावेळेला मीच जिंकेन. नक्की ना? होय. बेस्ट लक. बेस्ट ऑफ लक.
पाहिलं नाही अजून आले नाही. अहो येतील नानी. मागच्या वेळेला काय केलं होतं आठवतंय ना? म्हणजे आम्ही दोघं देवळात गेलो आणि हे तिथेच थांबले. राधिका सुखरूप आहे फोन करून कळवलं जेव्हा त्यानंतर आले घरी परत. यावेळी परत तसंच काही मनात नसेल ना यांच्या? असं काही असतं तर त्यांनी सांगितलं असतं आपल्याला. तुम्ही फोन करून पाहता का जरा? नाही आताच नको. बर या बस. काय भाऊजी कुठे होतात? केव्हाचे वाट बघतोय आम्ही. हो आपल्या इकडच्या गणपतीच्या देवळात गेलो होतो. देवाला साकडं घालून आलोय. हे अजून आले नाहीत. कुठे गेलेत कोणास ठाऊक. नानी हो काळजी करू नका, नाना येतील. काळजी राधिकाची वाटते हो. वसंतराव अहो गुलमोहर मधल्या अनेक लोक राधिकासाठी प्रार्थना करतायत. राधिकाना निश्चित निर्दोष सुटणार. खरंच? हा बरं, राधिकाची काळजी सगळ्यांना आहे नाही का हो? कोर्टात काय चाललंय ते इथे आपल्याला कळेल का? नाही हो, इथे कसं कळेल आपल्याला? काहून बरं? का काहून बरं? अगं कोर्टात फोन उचललेला चालत नाही, माहिती आहे ना. मग फोन लावणार कोणाला आपण? पण सौमित्र बोलला अधून मधून तो फोन करून कळवेल म्हणून. बघू. राधिका या सगळ्यातून लवकर मोकळी हो ग बाई. जीवाला नुसता घोर लागून राहिलाय. हो ना. बापा देवा, या जन्मात मी काही पुण्यकर्म केलं असेल तर ते सगळं राधिकाच्या वाट्याला येऊ दे. पहा बरं संकटावर संकट. शांत व्हा. मला अजिबात भीती वाटत नाहीये, कारण तू माझ्या बरोबर आहे. आवरायचं नाहीच आहे राधा. तू निर्दोष आहेस आणि तू सुटणार आहेस लवकरच. चल. चला. अरे वा, राधिका सुभेदार. शेवटी कोर्टाची पायरी चढावी लागलीस ना तुला. हे बघा सौमित्र, कोणाला किती महत्व द्यायचं ते आपण ठरवायचं. राहू दे, आपल्याला खूप उशीर होतो. चल. बघितलं का बायांनो, तुमच्या राधिका ताईंची कशी घाबरगुंडी उडाली आहे ते. काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा? प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम तुझा आहे. कसं आहे ना राधिका, आतापर्यंत तू खूप लुटू पुटूच्या लढाया लढली असशील आणि जिंकली पण असशील. पण आतापर्यंत तुला कोणी नमवणारा भेटला नसेल. आता तुझी लढाई माझ्याशी आहे, या उर्मिला म्हात्रेशी. मला नाही तसं वाटत. काय, मी कोणाला प्रतिस्पर्धी नाही मानत. हा माझ्या कामगारांचा प्रश्न आहे आणि काही झालं तरी तो मी सोडवणारच. कठीण आहे हा प्रश्न सुटणं, आता कठीण आहे. तू माझी ऑफर नाकारलीस, याचे परिणाम तुला आता भोगावेच लागतील. ॲडव्होकेट पराडकर, तुम्ही केसची सुनावणी सुरू करू शकता. मिलो, मी ॲडव्होकेट पराडकर. आता सरकारी वकील म्हणून आपल्या इथे केस मांडतोय. कसं आहे की राधिका मसाले आणि तिथलं विषबाधा प्रकरण फारच गुंतागुंतीचं होत चाललंय. मिलोड, राधिका मसाले कंपनीच्या 2 पार्टनर्स आहेत. एक राधिका सुभेदार आणि दुसऱ्या शनाया सबनीस. या शनाईने ही पार्टी अरेंज केली होती
आपल्या ऑफिसमधल्या स्टाफसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, आणि त्या पार्टीमध्येच हा सगळा प्रकार घडला. तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्नात्म विषबाधा झाली. इतकंच नाही तर काही कर्मचारी अत्यवस्थ होते. सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस शनायाच्या घरी गेले. मात्र त्यांना तिथे काहीच संशयास्पद सापडलं नाही मिलॉर्ड. परंतु त्यांनी एक विधान केलं की त्यांचा राधिका सुभेदार यांच्यावर संशय आहे. म्हणजेच ही पार्टी खराब व्हावी, बिघडावी म्हणून राधिका सुभेदार यांनी जाणून बुजून अन्नात विष कालवलं. आणि मग या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी राधिकाच्या घराची आणि ऑफिसची झडती घेतली. तेव्हा तिथे एक बाटली सापडली मिलॉर्ड. मिलॉर्ड, पुढच्या तपासासाठी पोलिसांनी ही बाटली फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवली. तेव्हा या बाटलीतही तशाच प्रकारचे विषाचे अंश सापडून आले आणि हे सगळं सिद्ध झालंय. आणि आता फक्त प्रश्न इतकाच होता की हे सगळं राधिका सुभेदार यांनी केलं का. म्हणून त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली आणि त्यांच्या ऑफिसची झडती घेतली. तेव्हा राधिका सुभेदार यांच्या केबिन मध्ये या बाटलीची पावती सापडली. मिलॉर्ड, पोलिसांचा संशय खरा ठरला. सगळे पुरावे राधिका सुभेदार यांच्या विरोधात. तेव्हा राधिका सुभेदार याच विषबाधा प्रकरणामध्ये जबाबदार आहेत, दोषी आहेत, गुन्हेगार आहेत. दॅट्स ऑल युअर ऑनर. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. राधिका सुभेदार या गुन्हेगार आहेत हे अजून सिद्ध व्हायचंय. आणि माझे वकील मित्र पराडकर त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतायत. मिलॉर्ड, माझे वकील मित्र विसरत आहेत की मी पुराव्याशिवाय बोलत नाहीये. जी बाटली सापडली त्यामध्ये असलेले विषसदृश पदार्थ, त्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये सापडलेलं बिल, हे सगळे पुरावे त्यांच्या विरोधात असताना सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन कसं काय घेऊ शकता. पराडकर साहेब, अहो नुसतं बिल मिळणं हा काही ठोस पुरावा असू शकत नाहीये ना. पराडकर साहेब, त्यांना या प्रकरणामध्ये मुद्दामहून गुंतवण्यात येत असेल. कसं आहे पराडकर साहेब, राधिका सुभेदार या कंपनीच्या मालकीण. मला सांगा ना, स्वतःचं नुकसान कोण कशाला करून घेईल. अहो स्वतःच्याच कंपनीच्या पार्टीमध्ये कोण कशाला हे सगळं घडवून आणणार आहे. कारण ती पार्टी जरी कंपनीची असली मिलॉर्ड, तरी ती पार्टी राधिका सुभेदार यांनी दिलेली नव्हती. आणि नेमकं हेच सिद्ध करण्यासाठी ही राधिका मसाले कंपनीतल्या एका अधिकाऱ्याला आता इथे बोलवलंय. त्यांचं नाव आहे आनंद शाह. मला आनंद शाह यांना बोलवण्याची परवानगी द्यावी. आनंद शाह हाजीर हो. मिस्टर आनंद शहा, तुम्ही राधिका मसाले कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर काम करता. मला सांगा, ही पार्टी राधिका ताईंनी दिली होती का? नाही, शनायाने दिली होती. आणि आमच्या कंपनीकडनं आम्ही तिला फंड पण दिलं नव्हतं या पार्टीसाठी. हो, मग हे डिसिजन कोणाचं होतं? राधिका मॅडम. बघितलं मी, म्हणजे राधिकाची इच्छाच नव्हती की ही पार्टी व्हावी म्हणून. आणि म्हणूनच ती पार्टी खराब व्हावी यासाठी त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. राधिका सुभेदार यांनी काय केलं आणि काय नाही हे एवढ्याशा पुराव्यानं सिद्धच होऊ शकत नाही. मग जे डोळ्यांना दिसतं ते सत्य नाहीये. मिलॉर्ड, राधिका मसाले कंपनीचे कर्मचारी स्वतः सांगतायत की राधिकाची या पार्टीला परवानगी नव्हती. म्हणूनच ती पार्टी खराब व्हावी म्हणून त्यांनी मुद्दाम हे सगळं केलंय. आणि सगळे पुरावे सुद्धा आपल्याला तसेच दिसत आहेत. मिलॉर्ड, माझे वकील मित्र निर्णयापर्यंत येण्याची खूपच घाई करतायत.
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोला ॲडव्होकेट धुंदाळराव. नाही, मला पराडकर साहेबांचं म्हणणं मान्यच आहे, पण कसं आहे ना पराडकर साहेब, ही पार्टी जर शनयानंच दिली होती तर या पार्टीतल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही शनयाचीच असणार आहे ना.